हे बघ, तुझा जो प्रश्न होता की मला HSG करायची आहे तर मला भूल घ्यावी लागेल का, तर त्याबद्दल मी तुला आता सांगते. HSG म्हणजे काय? फॅलोपियन ट्यूबची टेस्टिंग. आपण गर्भाशयाच्या मुखामध्ये डाय टाकतो आणि तो फॅलोपियन ट्यूब मध्ये आलाय का आणि तिथून बाहेर पडलाय का हे आपण एक्सरे मध्ये बघतो. तर ही टेस्ट करताना थोडासा त्रास होतो. थोडासा त्रास म्हणजे काय की पिरियडच्या वेळेला जसं आपल्याला पेन असतं ना, त्या टाईपचं पेन आपल्याला काही मिनिटांकरता होतं. कधी कधी ट्यूब ब्लॉक असतात आणि त्या ओपन पण होतात, तेव्हा थोडं जास्त होतं. पण त्या पेनला घाबरून जायचं काही कारणच नसतं, कारण ते अतिशय कमी असतं. पण IUI आपल्याला तुझं करायचंय. IUIच्या आधी आपल्याला फॅलोपियन ट्यूब ओपन आहेत का हे तर बघायला पाहिजे. नाही तर जर फॅलोपियन ट्यूब बंद असतील तर आपलं IUI वेस्ट गेलं. ज्यांना कोणाला 3 ते 4 महिने प्रयत्न करून सुद्धा जर राहत नसेल तर आपल्याला फॅलोपियन ट्यूब बघायला लागते. पण 99.9% ना अॅनेस्थेशिया द्यायला लागत नाही.